सर्व कर्मचारी बांधवांचे पुनश्च एकदा ऑनलाईन ऑफिसर्स ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, कुठलीच अशी विभागीय परीक्षा नाही ज्यामध्ये वर्तणूक नियमावर आणि शिस्त व अपील या नियमावर प्रश्न पडला नाही. अशी एकही परीक्षा नाही ज्यावरती या नियमांचा टाळून एखाद्या पेपर सेटरने पेपर सेट केला असेल. अत्यंत मूलभूत आणि खूप गरजेचे असे नियम आहेत. मग फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून का तर नाही, ज्या वेळेस आपण दैनंदिन शासकीय कर्मचारी म्हणून आपली कार्यालयातील वर्तणूक असते किंवा समाजातील वर्तणूक असते, ती सुद्धा या नियमानुसार शासनाने कशी केली आहे तर चाकोरीबद्ध केलेली आहे. त्याच्या बाहेर आपण जर वागलो तर ते आपलं गैरवर्तणूक ठरते. मित्रांनो, आपण ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर शासनाचे आहेत तसे नियम अभ्यासाला घेतो. सर्वांना विनंती आहे की जर आपण जर वेगवेगळ्या विभागीय परीक्षेचा अभ्यास करत असाल तर कृपया आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आणि या कुठल्याही नंबरला संपर्क करा किंवा याच लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर संपर्क साधा आणि वेगवेगळ्या नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळत जाईल. मित्रांनो, आपण जुन्या प्रश्नपत्रिके विश्लेषण घेतो, रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघू शकतो, टेस्ट सिरीज घेतो, व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करता येईल. ई लर्निंग प्लॅटफॉर्म असल्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार आपण क्लासचा टायमिंग सेट केलेला आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. नियम 29 मध्ये बघा, प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांची म्हणजे जर तुम्ही जर आपले संरक्षण खाते किंवा कायदा व सुव्यवस्था जर सोडलं म्हणजे पोलीस प्रशासन आणि आर्मी वगैरे, तर यांच्या फक्त संघटना आहेत. अदरवाईज सर्वच्या सर्व जवळपास कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. तर त्या संघटनेची जी मान्यता असते किंवा संघटनेचे जे रजिस्ट्रेशन असते ते कुठल्या नियम नव्हते तर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 चे कलम 29 नुसार तुमच्या संघटनेला मान्यता दिली असते. याचा परिशिष्ट एक आहे. इतंभूत माहिती दिली आहे की प्रस्ताव कसा दाखल करावा, प्रस्तावाची तुमची नियमावली कशी असायला पाहिजे, तुमचं बायलॉज कसा असायला पाहिजे संघटनेचा. त्या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेला मान्यता देणे. कोण देतं मान्यता? शासन. काढून कोण घेणार? अर्थात शासन मान्यता सुद्धा काढून देते. जर एखाद्या संघटनेला मान्यता नसली तर त्या कर्मचाऱ्यांना अभिवादन निवेदन देता येते. कसं सखोल अभ्यास आपण करणार. बघा, शासनाच्या आवश्यक वाटेल अशी चौकशी केल्यानंतर परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीचे संघटनेने पालन केले आहे असे शासनाचे मत झाले तर शासन अशा शासकीय कर्मचाऱ्या संघटनेला मान्यता देईल. बघा, आता शासन म्हणजे काय तर शासन म्हणजे राज्यपाल असा याचा स्पष्ट अर्थ आहे. बघा, पोटनियम 1 अन्वये मान्यता दिलेली संघटना ही मान्यता प्राप्त संघटना असेल. अर्थातच आहे, जर संघटनेला शासनाने मान्यता दिली तर ती कशी आहे? मान्यता प्राप्त संघटना आहे. जर शासनाची अशी खात्री पटली असेल की अशी मान्यता कोणत्याही चुकीमुळे किंवा चुकीच्या अभिवेदनामुळे किंवा लबाडीने दिली होती तर काय करते शासन? मान्यता काढून घेते. चुकीचे डॉक्युमेंटेशन देऊन जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या वर्गाने जर संघटनेला मान्यता प्राप्त करून घेतली तर ती काय शासन काढून घे. एक, लबाडीने किंवा चुकीने दिली असेल. संघटनेला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर जर शासनाचे मत झाले असेल की परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही शर्तीचे उल्लंघन केले आहे तर अशा वेळी शासन काय करेल तर आपली संघटनेची मान्यता शासन काय करेल? काढून घेईल, मान्यता रद्द करेल. अशा प्रकारे नियम 29 काय म्हणते तर संघटनेला मान्यता देणे. संघटनेला मान्यता दिली तर ती संघटनेचे पदाधिकारी काय करू शकतात तर शासनाकडे वेगवेगळे अभिवेदन आपले म्हणणे मांडू शकते, समस्या मांडू शकतात. पुण्याची विनंती, आपल्याला जर लेक्चर आवडलं तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, कुठल्याही एका नंबरवर संपर्क साधून आपल्या अकॅडमीशी तुम्ही जॉईन व्हा. बघा, आता शासनाने काय केलं होतं, एखाद्या संघटनेला मान्यता दिली तर ती संघटना झाली तुमची मान्यता प्राप्त. मग जर एखाद्या संघटनेला मान्यता नसेल म्हणजे काय तर मान्यता प्राप्त कलम 30 आहे. मान्यता प्राप्त नसलेल्या कोणत्याही संघटनेला शासकीय कर्मचाऱ्यांशी किंवा अशा कर्मचाऱ्यांच्या वर्गाशी संबंधित कोणत्याही बाबीच्या संबंधात अभिवेदन किंवा विज्ञापन सादर करण्याचा किंवा शिष्टमंडळ पाठवण्याचा हक्क असणार नाही. अभिवेदन किंवा विज्ञापन म्हणजे काय तर आमच्या समस्या बाबा आमचं हे काय म्हणतो आपण त्याला निवेदन घ्या, मागण्यांचे निवेदन वगैरे असे करता येणार नाही जर मान्यता प्राप्त नसेल तर. अशा प्रकारे आपण मित्रांनो जवळपास वर्तणूक नियम संपूर्णच्या संपूर्ण अगदी सखोलपणे आहे तसा शासनाचा शिकलेला आहे. मग आता सर्व नियम जसा आहे तसा शिकला. 2-3 कलम आहेत, शॉर्टकट मध्ये घेऊन टाकूया.
आहे तसा शिकला. मग पुढे काय तर याच्या शॉर्टमध्ये नोट्स काढणे क्लासमध्ये, त्याच्यावर परत एकदा या मार्गदर्शन पर सत्रामध्ये उहापोह करणे. परीक्षेच्या पूर्वी तुम्ही 1-2 वेळा जर रिव्हिजन केलं तरी तुमचा अभ्यास 100% अशा दृष्टिकोनातून होतो. फक्त नोट्स आणायच्या, वाचायच्या, भंपकपणा करायचा अशाने अभ्यास होत नाही. जसे आहेत तसे नियम अभ्यासायचे. शासनाने का तशी मांडणी केली, त्याच्यानंतर पेपर सेटर जो असतो पेपरमध्ये प्रश्न कसा टाकतो तर आहे तसा नियमातून प्रश्न टाकतो. तुमच्या तथाकथित नोट्स मधून तो घेऊन पेपर टाकत नाही. का तर पेपरची भाषा आणि तुमच्या नोटची भाषा बऱ्यापैकी वेगळी असते. म्हणून शासनाचे नियम शिकताना शासनाचे नियम आहेत तसेच शिकावे अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे. बघा 31 काय अर्थ लावणे. या नियमाच्या संदर्भातील जर काही वाद उद्भवल्यास तर अर्थ लावण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर शासनाकडे आहे. अंतिम निर्णय कोण देईल, शासन देईल. कुठलाही प्रश्न उद्भवला, एखाद्या शब्दाचा अर्थ लावणे वगैरे गैरवर्तणूक आहे की नाही असं काही जर ठरलं तर अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे, शासनाला. अधिकार प्रदान करणे. शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे अशा निर्देश देईल की शासनाने किंवा कोणत्याही विभाग प्रमुखाने किंवा कार्यालय प्रमुखाने या नियमानुसार वापरणे योग्य असलेला कोणताही अधिकार. नियम 31 व हा नियम त्याखालील अधिकाराव्यतिरिक्त. अर्थातच नियम 31 काय तर अर्थ लावणे. अर्थ लावणे हे फक्त आणि फक्त कोणाकडे राखून ठेवले शासनाने अधिकार स्वतःकडे. इतर बाबतीत मात्र आदेशामध्ये विनिर्दिष्ट केलेले असतील अशा शर्तीनुसार आदेशामध्ये विनिर्दिष्ट केले असेल अशा अधिकाऱ्याकडून किंवा प्राधिकाऱ्याकडून वापरणे योग्य असेल. शासन विशेष आदेश काढेल. विनिर्दिष्ट शब्द होता आदेशामध्ये विनिर्दिष्ट केलं, त्या आदेशामध्ये स्पष्टीकरण दिले किंवा लेखी नमूद केलं. विनिर्दिष्ट करणे म्हणजे लेखी नमूद करणे त्या आदेशामध्ये. आणि आदेशामध्ये विनिर्दिष्ट केला असा कोणता अधिकारी किंवा प्राधिकरण आहे त्याला वापरणे योग्य असेल. याच्या अर्थातच महाराष्ट्र नागरिक सेवेच्या सर्वसाधारण शर्तीचा परिशिष्ट 2 मध्ये स्पष्ट दिले की कोणते अधिकार कोणी वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे ते दिलेले आहे. आता निरसन आणि यावरती यापूर्वी नियम कोणते होते तर अर्थातच मुंबई नागरी सेवा शिस्त व अपील आणि वर्तणूक नियम 1932 होते. मित्रांनो प्रश्न विचारण्यासारखा आहेत की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाच्या पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांची वर्तणूक कशी असावी या संदर्भाचे नियम कोणते होते तर मुंबई नागरी सेवा बघा 1932 मुंबई नागरी सेवा वर्तणूक व शिस्त व अपील. 1979 मध्ये काय केले आपण तर दोन्ही नियम काय केले वेगवेगळे केले. मुंबई नागरी सेवा नियम जेव्हा होते 1932 चे त्यावेळेस ते वर्तणूक नियम व शिस्त व अपील नियम एकत्रित होते. परंतु ज्यावेळेस आपण 1979 ला नियमाची पुनर्मांडणी केली त्यावेळेस मात्र आपण 79 चे वर्तणूक नियम वेगळे केले आणि 79 चे शिस्त व अपील नियम वेगळे केले. अर्थात त्याच्या पुस्तिका वेगवेगळ्या केल्या आणि दोघांचीही लागू होण्याची तारीख काय तर 12 जुलै 1979. बघा या नियमाला त्यांनी काय केलं अधिक्रमण केलं. त्यानंतर दुसरे नियम आहेत पुनर्रचनेनुसार मध्य प्रदेशचे काही नियम होते 1937 चे ते पुनरावृत्ती. हैदराबाद संस्थानाचे वेगळे नियम होते कर्मचाऱ्यांचे नियम 1950 त्यालाही आपण ओव्हरलॅप केलं. तत्सम काही नियम असले असते आणि त्या नियमाच्या प्रारंभापूर्वी लगतपूर्वी अंमलात असलेले किंवा त्या शासनाने कर्मचाऱ्यांचे नियम लागू होतात अशा कर्मचाऱ्यांना लागू असणारे इतर सर्व नियम याद्वारे रद्द करण्यात येतात. तथाकथित जे काही GR असतील जे काही नियम असतील ते हैदराबादचे असो मध्य प्रदेशचे असो वेगवेगळे किंवा मुंबई नागरी सेवा नियम होते आपली शिस्त आपले 1932 चे ते सर्व या नियमाने काय केले अधिक्रमित केले. अर्थातच त्या नियम रद्द होऊन हे नियम अंमलात आले 12 जुलै 1979 ला. परंतु हे नियम रद्द केल्यामुळे त्या नियमान्वये केलेल्या कोणत्याही आदेश किंवा केलेली कारवाई कशी असेल तर तरतुदीनुसार दिलेली अशी मानली जाईल. म्हणजे ती कार्यवाही अर्थातच विधिग्राह्य असेल. म्हणजे काय झालं एका कर्मचाऱ्यावर 78 पासूनच एखादी विभागीय चौकशी झाली आहे ती त्या नियमानुसार चालू 1932 च्या मुंबई नागरी सेवा आणि हे नियम मधात आले 78 79 80 81 पर्यंत 4 वर्ष त्याची कार्यवाही चालू होती. म्हणा काही नियमन वगैरे काही असू द्या तर अशा पद्धतीत मात्र त्या नियमानुसारच कार्यवाही होईल आणि तेच नियम त्याला लागू असतील. अर्थातच त्या नियमाने केलेली कुठलीही चौकशी कुठलीही निलंबनाची कारवाई कुठलीही तुमची ही असू द्या काय म्हणतो आपण त्याला शिक्षा केली आहे जबरी शिक्षा सौम्य शिक्षा तर ती विधिग्राह्य असेल. अशा प्रकारे ती रद्द ठरणार नाही नवीन नियम लागू झाल्यामुळं. तर मित्रांनो चांगल्या प्रकारे आपण नियमाचा अभ्यास केलाय. पुण्याच्या सर्वांना विनंती आहे की जर आपल्याला महिला व बालविकास अर्थातच CDPO नवीन अभ्यासक्रमानुसार पॅटर्न नुसार जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. पुण्याचे व्हिडिओ मित्रांनी इथेच थांबतो.
धन्यवाद.